नमस्कार मंडळी. सांगा बरं या कशाच्या बिया आहेत तर ओळखलं का? तर या बिया आहे फणसाच्या. या बियाची आपल्याला आज भाजी करायची आहे. फणसाच्या बियाची भाजी खूप छान लागते. आणि पाणी उकळायला ठेवलेले आहे. 2 ग्लास पाणी, 1 चम्मच मीठ टाकून गंजामध्ये या फणसाच्या बिया आधी धुवून घेतलेल्या आहे आणि उकळायला ठेवलेल्या आहे. पण गंजामध्ये काही लवकर शिजत नव्हत्या म्हणून मी कुकरमध्ये शिजून घेतलेल्या आहे आणि पटकन शिजून आलेले आहे 2-3 शिट्ट्यामध्येच. थंड झाल्यावर आपल्याला असे कट करून घ्यायचं आणि त्याच्यावरची साल ही अशी काढून घ्यायची आहे. आणि ही उकडलेली असल्यामुळे ह्या खायला अशाही खूप छान लागत आहे. आणि पाहू शकता अशी सर्वच बियांची साल काढून घ्यायची आहे. आणि आता फोडणीची तयारी करून घेऊया. साल काढून घेतलेली आहे सर्वच बिया. खूप छान अशी भाजी आपली बनणार आहे. आणि 2 माप तेल टाकून घेतलेलं कढईमध्ये. जिरं, मोहरी टाकून घ्यायची आहे. 1 कांदा बारीक केलेला तो टाकून घेतलेला आहे. आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण, सांबार, कढीपत्ता याचं मी वाटून ठेवलेलं होतं आणि ते वाटण मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि पाहू शकता हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं वाटण छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेतलेला. टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान शिजून घ्यायचा आहे. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं. मिक्स करून घ्यायचं आणि छान फोडणीला शिजू द्यायचं आहे. आणि हे आपली फणसाच्या बिया यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि मिक्स करून घेत आहे. आणि मंद पावर करायचा गॅसचा आणि झाकण ठेवून द्यायचं. त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे हेच पाणी आपल्याला गरम पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे. आणि पहा छान असं पाणी टाकून घेतलेलं. आणि शेंगा हे शिजलेलेच असल्यामुळे बिया जास्त काही आपल्याला शिजवावं लागणार नाही आहे. आणि वरून चिकनचा गरम मसाला टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. पहा किती छान अशी भाजीला तेलाचा तवंग आलेला आहे आणि खायला पण खूप छान झालेली आहे. तर अशा प्रकारे फणसाच्या बियाची भाजी करा. आणि माझी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का.